नवी मुंबईच्या कार्यक्रम पत्रिकेमधून पुन्हा एकदा सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव वगळलं. जे लोक स्वतःच्या रक्ताला स्वतःचं नाव नाही देऊ शकले ते लोक काय आमचं नाव वगळणार. तुम्ही निमंत्रण पत्रिकेच्या कागदावरचं नाव पुसू शकाल, परंतु स्वतःच्या कामानं कोट्यावधी लोकांच्या काळजावरती जे नाव कोरलं गेलेलं आहे ते तुम्ही कसं पुसणार. एखाद्या व्यक्तीची जलन, ईर्ष्या, द्वेष आणि कोटी मनोवृत्ती याच्यातून हे प्रकार घडतायत, हे त्यांच्या चिंधी मानसिकतेचे पुरावे आहेत. तुम्ही आतापर्यंत काय नाव कमावलं? कधी महिलांचं शोषण करून, कधी नवी मुंबईचे डोंगर पोखरून, कधी तुमची घराणेशाही आणि हुकुमशाही लोकांवरती लादून, तर कधी स्वतःच्या संपत्तीचं निलाजरं प्रदर्शन करत व्हाईट हाऊस बांधून तुम्ही फक्त बदनाम होण्याचीच कामं केलीत. नाव कमावणं काय असतं किंवा जनतेचा आशीर्वाद घेणं काय असतं हे तुम्हाला काय कळणार. अहो, तुम्ही तर आतापर्यंत अशीच कामं केलीत की ज्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. मग कोणता माज आहे हो तुम्हाला? त्यामुळे अशा प्रकारे निमंत्रण पत्रिकेवरती नाव न घातल्यामुळं कोणाच्याही कर्तृत्वाची उंची कमी होत नसते. त्यावरून तुमच्यासारख्या सत्तांध आणि मधांध लोकांच्या कोत्या आणि विकृत मानसिकतेचं प्रदर्शन होत असतं. शेवटी तमाम शिवसैनिकांच्या वतीनं मी तुम्हाला एवढंच सांगते कि तुम जलन बरकरार रखना, एकनाथ जी शिंदे साहब अपने काम के जलवे बरकरार रखेंगे.